एशियन 24 न्यूज है दोस्तों के साथ हम इस वक्त मौजूद है अचलपूर एसडीओ कार्यालय पे जो बुंदीलपुरा से आमचा बाबासाहेबांच्या बद्दल विषय आहे। तो बाबासाहेबांच्या बद्दल विषय आहे का बाहेरचे लोक इथे येतात बुंदीलपुरामध्ये आणि भडकाऊ भाषण करतात। भडकाऊ भाषण केल्यानंतर काय होते का ते चिघळले ते काम चिघळल्यानंतर आम्हाला होते त्रास। आणि तो जो आलेला आहे तो सरळ म्हणते का बाबासाहेबाचा जो पुतळा आहे तो पुतळा इथून हटवा, आमचे तीर्थस्थळ हटवा आणि हे जागा त्याने कमिटीला देऊन टाका। कशासाठी देणार कमिटीसाठी? आम्ही त्याच्यासाठी झटलेलो आहोत, आम्ही त्याच्यासाठी कटलेलो आहोत, मेलेलो आहोत। आम्ही बाबासाहेबाची जागा कोणाला देणार नाही आणि तिथून आम्ही हटणार नाही। जय भीम। मी पृथ्वीराज भटकर मागील 8-9 महिन्यापासून 8-9 महिन्या अगोदर बुंदेलपुरा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती। त्याच्यावर ते विटंबना झाल्यानंतर त्याच्यावर पोलीस प्रशासनाने उचित कारवाई केली। तिथून ते मॅटर ते सॉल्व्ह झालं होतं, सर्व वातावरण शांत होतं। अचानक मागील 2 महिन्यापासून बुंदेलपुरा इथे बाहेर गावचा व्यक्ती तिथं येऊन जातीवादी अपशब्द न्यूज चॅनलच्या माध्यमातून बोलत आहे। यामुळं जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण दोन्ही जातीमध्ये तो फूट पाडण्याचा भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यावर पोलीस प्रशासनानं आता जर अंकुश लावला तर भविष्यात इथं कोणत्याही प्रकारचा अनुचित घटना घडणार नाही। विषय काहीच नाही, विषय आहे तिथं PWD ऑफिस मधून 15 लाख रुपयाचा निधी आला। तो निधी बौद्ध विहारासाठी आला, तो बौद्ध विहाराला वापरण्यात यावा हेच फक्त बौद्ध अनुयायाची मागणी होती। पण अचानक बांधकामाचा निधी ह्या विषय बाजूला ठेवून जो व्यक्ती बाहेर गावरून तिथं आला तो जातीय तेढ निर्माण करण्याच्या इकडून बोलून राहिला। म्हणजे जो विषय आहे बांधकामाचा तो राहिला बाजूनं, पण जातीय तेढ निर्माण कशानं होईल तो वारंवार न्यूज चॅनलच्या माध्यमातून एकच पत्रकार तो कुठून आला तो पत्रकाराला घेऊन तो त्याच्यासोबत तो डिबेट करत राहते, त्याच्या माध्यमातून तो व्हिडिओ व्हायरल करत राहते। बाकीचे पत्रकार तिथं आढळत नाही, फक्त तो एकच पत्रकार तिथं त्याच्यासोबत आढळते आणि त्याच्या माध्यमातून तो व्हिडिओ काढते। जातीय दंगे कशाला निर्माण होतील अशा पद्धतीनं तो बोलून वारंवार 2 जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यावर सरकारनं प्रशासनानं अंकुश लावावा आणि जेवढा मोठा हा मुद्दा वाटत आहे तेवढा मोठा मुद्दा नाही आहे, मॅटर शांत आहे। आमच्या इकडून बौद्ध अनुयायाच्या इकडून मॅटर शांत वातावरण आहे, प्रशासनाच्या इकडून शांत वातावरण आहे। फक्त हा जो व्यक्ती आहे सुशील रघुवंशी हा जातीय तेढ निर्माण करत आहे। वारंवार डिबेट घेऊन पत्रकाराच्या सोबत व्हिडिओ व्हायरल करून तिथं जातीय तेढ निर्माण करत आहे। याला जबाबदार कोण असणार? मग उद्या चालून जर जातीय दंगा घडला याच्या बोलण्यावरून तर याला जबाबदार कोण? पोलीस प्रशासनानं याच्यावर अंकुश लावावा, तातडीने याच्यावर कारवाई करावी। आज जर हा एकटा व्यक्ती असा युट्यूबच्या माध्यमातून असा बोलला नसता तर आज एवढे मोठे जनसमुदाय एवढे मोठे लोक बुंदेलपुराची इथं एकट्ठा जमा नसते झाले, इथं नियोजन झालं नसतं। तर एका व्यक्तीमुळं हे वातावरण थोडं बहुत चिघळलं, आता मोठा परिणाम झाला। याला जबाबदार कोण? पोलीस प्रशासनाने आता त्वरित त्याच्यावर कारवाई ऍक्शन घ्यावी अशी आमची सर्वांची बुंदेलपुरा वासियांची व बौद्ध समाजांची मागणी आहे। विनोद भाऊ बोला। मी विनोद नरवाडे, वंचित बहुजन युवक आघाडीचा तालुका अध्यक्ष अचलपूर तालुका। माझं एकच म्हणणं आहे की प्रकरण जेव्हा बाबासाहेबांची विडंबना झाली होती त्यानंतर प्रशासनाने त्या प्रकरणाला आवर घातला। काही लोकांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झालेले आहेत। आता न्यायालय उघडं आहे, न्यायालय जे न्याय देईल त्या न्यायाच्या मार्गाने त्यांनी चालावं आणि बुंदेलपुऱ्यातल्या बांधवांनी चालावं। आणि बुंदेलपुऱ्याच्या बांधवांनी आजपर्यंत कोणतीही कुरघोडी केलेली नाही। आता तिथं सुशील रघुवंशी नामक एक व्यक्ती येते बाहेरून आणि ती व्यक्ती वारंवार पत्रकार परिषद घेऊन वारंवार एका समाजाला टार्गेट करते। आणि शेवट आता 2 दिवस पहिले पत्रकार परिषद त्याची हदच झाली की त्यांनी डायरेक्ट म्हटलं की बा इथून त्रिशूल पण हटवा आणि बाबासाहेबाची मूर्ती पण हटवा। अरे बाबा कसं काय हटणार आहे ती बाबासाहेबाची मूर्ती? 84-85 पासूनची मूर्ती बसलेली बौद्ध समाजाची श्रद्धा तिथे। अरे बौद्ध समाजाची संपूर्ण भारतीयाची श्रद्धा आहे बाबासाहेबांविषयी, भारतीय संविधानाचे जनक आहेत ते। तुम्ही तोंडापुरते फक्त बाबासाहेबाला आम्ही मानतो एवढं बोलता आणि मूर्ती हटवण्यापर्यंत तुमची मजल चालली जाते। मग प्रशासन यावेळेस झोपलेलं आहे का?
प्रशासनाने आमच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना एकच मागणी होती आज निवेदन देताना, की प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावे आणि हे जे भडकाऊ भाषण आहे ते त्वरित थांबावे आणि त्या व्यक्तीवर एक लगाम लावावी आणि त्या व्यक्तीच्या मागे असं नेमकं कोण आहे. कारण त्या व्यक्तीने त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं की आम्हाला खासदार आणि आमदारांनी सुद्धा सहयोग केला या कामामध्ये, भरपूर पक्षांनी आम्हाला सहयोग केला. तर त्या पक्षांची उघडपणे नावं घ्या की तुम्हाला एका समाजाला लोकप्रतिनिधी सहयोग करत आहे, दुसऱ्यांना सहयोग करत नाही आहेत. याचा अर्थ की मग लोकप्रतिनिधीचाही विरोध बाबासाहेबाला आहे का? तर या पद्धतीचे माझी फक्त प्रशासनाला एकच मागणी आहे की या सर्व गोष्टीवर लवकर अंकुश लावावे आणि पुढचा घडणारा अनुचित प्रकार हा घडू नये. आणि दुसरं महत्वाचं की नगर परिषदने आता नवीन तिथं बोर्ड लावलेला आहे की जागा विवादित आहे, याचा कोणी वापर करू नये. परंतु नगर परिषदने जे बोर्ड लावलं ते फक्त एका समाजापुरतं आहे का? ते त्या जागेचा वापर करत आहे. आता त्यांनी काल नवीनच बातमी दिली की तिथं काही लहान मुलं साफसफाई करत होते आणि काही जण मोठे होते. साफसफाई करणे हा गुन्हा आहे का? साफसफाई करणे हा जर गुन्हा असेल तर भारत सरकारने स्वच्छता अभियान बंद करावं. अरे त्यांनी साफसफाईच केली, स्वच्छता हे ठेवलीच पाहिजे. आपण दिवस रात्र कचऱ्याच्या गाडीवर गाणे ऐकू राहिलो की स्वच्छ रहेगा गाव तो स्वच्छ रहेगा देश. मग त्यांनी असा कोणता गुन्हा केला की तुम्ही त्याचा एवढा मोठा प्रोपोगंडा करू राहिले? आणि वारंवार ते हिंदुत्व 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 म्हणून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून तुम्हाला काय भेटणार आहे? माझी एवढीच मागणी आहे प्रशासनाला की यावर त्वरित अंकुश लावावे आणि होईल तेवढ्या लवकर कारवाई करावी.